नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। आज का नाही आपण बसतोय वांग्याच्या बागेत। म्हणजे ही आम्ही का नाही घरगुती खाण्यासाठी का नाही वांगी लावलेली। तर आम्ही ह्या वांग्याच्या बागेत आहे का नाही मस्त असा तर सारखंच का नाही रानभाज्या खा, कुठं वशटाचं खा। आता पोरं बी म्हणली सारखं तुझ्या रानभाज्या चाललेले, काहीतरी वेगळं बनव की। बरं म्हणलं मग चालतंय की आपण बनवूया की वांग्याच्या बागेत अगदी मस्त पैसे असे बसून आहे का नाही आपण बनवूया। आज आहे ना मिसळ पाव। आता मिसळ पाव म्हटलं की असं कसं सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि आमच्या तर साताऱ्याची का नाही एकदम फेमस आहे बघा ही मिसळ पाव। तर आपण नाही का नाही आपण चुलीवरती अशी झणझणीत अशी मिसळ आणि पाव म्हणजे पाव तर आपण विकतच आणतो, पण आपण नाही का नाही झणझणीत अशी चुलीवरती मिसळ बनवणार आहे। तर मिसळ पाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते का नाही यासाठी का नाही मी ही ना देशी मटकी ना 2 दिवस भिजत घातली होती बघा। ही निवडून स्वच्छ करून घेतलेली मी मटकी। एवढी अशी मिसळ बनवण्यासाठी मटकी घेतलेली। त्यासाठी आपल्याला घेतलेला आहे फरसाणा आणि एकदम लहान अशी का नाही शेव आणलेली। आता घरगुती सामान म्हटलं तर आपल्याला काय लागतंय तर घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, धना पावडर आणि खोबरं घेतलेले, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक कुडी लसणाची सोलून घेतलेली, 2 टमाटे घेतलेले तर 3 कांदे घेतलेले तर आणि कोथिंबीर घेतलेली आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आणि 2 पावाच्या लाद्या घेऊन आलेले आहेत। ही आता मस्त अशा 2 पावाच्या लाद्या घेऊन आलेले आहेत। तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय तर चूल पेटवून आणि ही मटकी का नाही आपल्याला हे बाकीचं सामान नाही का नाही तयार करून घेतोपर्यंत आहे ना सगळ्यात अगोदर आहे ना मी कांदा चिरून घेते। सगळ्यात अगोदर आहे का नाही मी ही 2 कांदा आणि ही 2 टोमॅटो चिरून घेते। ही जावा तवा साईडलाच ठेवते आणि आपल्याला हे चिरून घ्यायचे। आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि पातळ चिरायचा आहे। आता असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। आता आपला कांदा चिरून झालेला आहे। मस्त असा आपण का नाही कांदा असा पातळ चिरलेला आहे। आता आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचे। टोमॅटो आपल्याला का नाही असं चौकोनी चिरायचे, बारीक पातळ पुडी करायच्या टमाट्याच्या सुद्धा आपल्याला, कारण ती सुद्धा आपल्याला का नाही वापरूनच घ्यायचे। आता आपला कांदा आणि टमाटर चिरून झालेले आहे। आता मी अगोदर चूल पेटवून घेते। आता ही चूल पेटवली चांगली मी। आता आपल्याला का नाही खोबरं का नाही खिसून घ्यायचंय, म्हणून ही खोबरं ह्याच कढईमध्ये असं खिसते। खोबरं आता आपलं खिसून झालेलं आहे। आता ही कढई अशीच चुलीवर ठेवते आणि खोबऱ्याचा ना लाल रंग होतोपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे। मस्त असं बघा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे। खोबरं बी भाजून घेतलंय। आता ही तितळीत काढते। हा बघा आता आपल्याला ओतायचे तेल, थोडंसं ओतायचंय आपल्याला अगोदर। आता तेल गरम झाले, त्यात आपल्याला घ्यायचा आहे कांदा भाजून।
कांदा चांगला मऊ होस्तोवर भाजायचा आहे आपल्याला. आता कांदा बघा चांगला भाजलेला आहे. आता त्याच्यात आपल्याला टाकायचं हे आपण टोमॅटो चिरून घेतलंय ना ती. टोमॅटो आपल्याला ह्याच्यात ना चांगलं मऊ असं शिजवून घ्यायचं. आता हे ना आपल्याला सतत असं हलवत आहे का नाही टोमॅटो आणि कांदा आपल्याला मऊ असा करून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकते ही सोललेला आपला लसूण आणि एक आल्याचा तुकडा त्याच्यातच टाकायचं आपल्याला आणि आलं. आता आल्याशिवाय बारीक तुकडं करून टाकते म्हणजे आलं सुद्धा पटकन वापरलं जाईल. आता तुकडे केलेले आहेत आल्याचं ती टाकते आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे हे सगळं का नाही पटकन शिजलं जाईल म्हणजे आपल्याला वाटण तयार करायला. असं बघा हे आपलं मऊ असं का नाही कांदा आणि आपलं टोमॅटो मस्त असं आपलं भाजून झालेलं आहे. अजून जर थोडा वेळ आपल्याला हे भाजून घ्यायचंय तोपर्यंत आपण घ्यायचंय चुलीला म्हणजे पातेल्याला बुड. म्हणजे काय होणार आहे आपल्याला ह्याच्यात घालायची मटकी शिजत म्हणजे ती पातेलं काळं व्हायचं नाही आपलं. असं आपलं हे सगळं मिश्रण ना भाजून झालेले. आता ही घ्यायचंय आपल्याला खाली ह्याच्यामध्ये घ्यायचंय हे. आता ह्याच्यावर ठेवू आपण पातेलं. ह्यात घालायचं आपल्याला पाणी. आता घालायचं एक तांब्या भरून घेतलाय मी त्याच्यातला का नाही अर्धाच तांब्या पाणी घालणार आहे. हा बघा मोजून बरोबर अर्धा तांब्या घातलंय आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचंय पाण्यात त्या. आणि त्याच्यात आपल्याला टाकायची 1 चमचा अंदाज हळद आणि जरा वेळ झाकून ठेवून आपल्याला त्याला उकळी फोडायची. तोपर्यंत ही परत एक वेळ मी एका पाण्याने मटकी धुते. आता ह्या पाण्याला उकळी फुटलेली बघा. पाणी मस्त असं गरम झालेलं आहे. आता त्या पाण्यात एका नाही आपण ही धुतलेली ना मटकी टाकायची. आता सगळी मटकी मी ह्या पाण्यामध्ये का नाही शिजत घातलेली. आता त्याच्यावरती आपण ठेवायची ही थाळी झाकायला आणि त्यात ओतायचे आपल्याला पाणी. म्हणजे काय होतंय मटकी आत शिजायला सुद्धा पाणी कमी लागणार आणि ह्या वाफ तयार झाली का नाही की मटकी आपली पटकन बी शिजणार आणि वतू सुद्धा यायची नाही. आता ही मटकी आपल्याला शिजत तोपर्यंत इकडं मसाला वाटून घ्यायचा आहे. तो मसाला आपल्याला वाटायचा. आता ह्याच्यामध्ये मी माहिती आहे ना लसूण आलं खोबरं कांदा आणि टमाटर घेतलेले. आता हे आपल्याला मस्त असं पातळ बारीक करायचंय. जेवढं तुम्ही
मिक्सरचा वापर कमी करून पाट्यावरचं वाटण वाटून सगळीच कालवून तुम्ही पाट्या वाटून जर केली ना ते एकच नंबर आणि टेस्ट पण भारी येते. तर आपल्याला सगळा मसाला असा बारीक असा ना वाटून घ्यायचा आहे. हा बघा टोमॅटो पिक्क होतं आणि पटकन बी मऊ असं शिजल्यामुळं का नाही मसाला बी आपला चटकन असा बारीक होणार आहे. आता आपला मसाला वाटून झालाय. आता या डिश मध्ये काढून घेते मी. चला आता आपली मटकी शिजली का बघूया. हा बघा मस्त अशी आपली. आता हे आपल्याला गरम पाणी काय वापरायचं नाही म्हणून हे असं ओतून देते. आता मटकी आपली मस्त असा गाळ झालेला आहे मटकीचा. आता हे आता खाली उतरून घ्यायचं आपल्याला. परत ह्याच्यावरती झाकण ठेवते घाण ओढू नाही म्हणून. आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये आपण एका नाही मटकी रस्सा तयार करणार आहे. चांगली गरम झालेली आपली. आता ह्याच्यात आपण ओतायचंय तेल. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. आपलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा आपण वाटलेला मसाला. मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. टाकायची आपल्याला धना पावडर 1 चमच्याचा अंदाज टाकायचा आपल्याला आणि 2 चमचे मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला तो आणि लाल मिरची पावडर घेतली ती सुद्धा आपल्याला 1 चमच्याचाच अंदाज टाकायचा आहे. आता मटकी शिजत घालताना का नाही मी मीठ टाकलं होतं पण आपल्याला ह्यो मसाला शिजवताना का नाही मीठ टाकायचंय म्हणून चवीपुरतं मीठ टाकते. मसाल्यात मीठ टाकलं म्हणजे का नाही सगळीकडे मीठ लागलं जातं आणि चव मग चांगली येते. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून मस्त असं हलवून घ्यायचंय. आपला चांगला परतून झालाय बघा. एकदम मस्त असा वास सुटलाय. तेल सुद्धा सुटतंय का नाही. पण अगोदर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे साधं पाणी. म्हणजे साधं पाणी घातलं म्हणजे का नाही थोडंसं घालायचंय म्हणजे आपला मसाला अगोदर शिजवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात घालते मी. हा बघा अगोदरच का नाही मसाल्याला तेल सुटले पण तरी सुद्धा आपल्याला थोडंसं साधं पाणी घालायचंय म्हणजे मसाला शिजून निघेल. मसाला शिजलाय. आता पाणी ओतल्यामुळं आणि तरी सुद्धा मस्त अशी सुटलेली एकदम चमचमीत असं बघा रसा कसा दिसतोय तोंडाला पाणी अगदी सुटण्यासारखं. आता ऐका नाही आपण काय करायचं होता ह्याच्यात जी शिजवलेली मटकी का नाही ती ह्याच्यामध्ये टाकायची. छान असा मसाला आपला शिजलेला आहे. मटकी आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची. तशी आपण ह्याच्यात मध्ये मटकी मिक्स केलेली बघा. आता आपल्याला ओतायचे ह्याच्यात पाणी. त्याच्यामध्ये आपल्याला घालायची कोथिंबीर चिरून बारीक चिरायची आपल्याला.
आता आपण मटकी अगोदर शिजवून घेतल्यामुळं लय काही उशीर लागणार नाही ह्याला. आता आपल्याला काय करायचंय, एक उकळी आणायची आणि मग खाली उतरून घ्यायची. अशी बघा आपल्या मटकी रसाला कशी छान अशी उकळी सुद्धा फुटलेली आणि कशी तरी सुद्धा छान मस्त अशी बघा बघू शकता. एकदम भन्नाट असा वास सुद्धा आणि वासच इतका छान आलाय का नाही की आता कधी जेवायला म्हणजे मिसळपाव खायला गेला असं झालेलं आहे. तर मस्त असं का नाही उकळी फुटलेली झाला. आता आपण का नाही मिसळ तयार करायला घ्यायची. आपली मटकी ना रसा तयार झालेला आहे. एकदम छान अशी तरी बिरी मस्त सुटलेली. आता मी का नाही मिसळ बनवायला घेते. तोपर्यंत ही चुली विझवून टाकते. आता सगळ्यात अगोदर आहे ना मी ह्या ताटामध्ये मटकी घालते. अशी 2 ताटं मी बनवून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे फरसाणा. त्याच्यात टाकायचा आता आपल्याला कांदा, कोथिंबीर, आणि ही जी आपण बारीक शेव घेतलेली ना ती टाकायची. आता ह्याच्यात आपल्याला टाकायची थोडीशी तरी. बघू शकता मस्त असा कट तयार झालेला आहे आपला. एकदम भन्नाट. ते आपल्याला घ्यायचे तर पाव, लिंबू, आणि पावासोबत आपल्याला घ्यायचा आहे चमचा आणि थोडासा आपल्याला जर त्यांना कांदा. आपली मिसळ पाव तयार झालेले. आता देते ह्यांना टेस्ट करायला. घ्या हो, दाद्याला बी द्या. आणि हा वाटीत रस्सा काढलेला आहे, तो रस्सा सुद्धा तिथं मांडते. आता कसं आहे, वांग्याच्या बागेत आम्ही मिसळ पावचे म्हणजे एक आनंद घ्यावा ना म्हणून एका नाही वांग्याच्या बागेतच आम्ही का नाही मिसळ पाव तयार केलेला आहे. पण आता इकडून बेड आणि इकडून बेड जागा थोडीशी अपुरी असल्यामुळं का नाही आता आम्ही जरा आवरून सावरूनच घेतोय म्हणजे. तर बघा सुरुवात. हो करा. रस्सा बी घ्या. लिंबू पण दिलंय की त्याच्यात. छानच बनवली. छान झाली. हॉटेलातल्या ग हॉटेलपेक्षा भारी झाली. हॉटेलपेक्षा भारी झाली. जो हॉटेलवाली झाली अगं झाले वादच नाही. वादच नाही. त्याचा असा वास भारी सुटला काय बोलायलाच नको. तोंडाला पाणी सुटतंय. हॉटेल सारखे झाले. आज काय 4-5 पाव जास्त जाणार आहे. हो का बघ तू. साधं कालवण भाकरी असते तर मग नसतं गेलं. मग म्हणलं असतं काय नाही आज मला लई भूक नाही. पाव काय ना
मिसळ पाव म्हणलं काय साताऱ्याचे अनबान शान हाय. तर चला मंडळी, आमच्या आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या साताऱ्याची मस्त अशी तरी बाज आहे का नाही, झणझणीत अशी मिसळ पाव बनवलेली का नाही, ती कशी काय झाली का नाही कमेंट मध्ये कळवा. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.